नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोकणी स्टाईल रेसिपी, मालवणी पद्धतीने चविष्ट मांदेलीचं सार आणि त्यासोबत कुरकुरीत मांदेली फ्राय ही रेसिपी बनवणार आहोत। ही रेसिपी इतकी टेस्टी लागते की खाल्ली की पुन्हा खावीशी वाटेल। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। इकडे मी मांदेली स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा आणि मांदेली मच्छीला थोडंसं मीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण जे आमटी बनवणार आहे त्या मच्छीसाठी थोडीशी मी हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। दोन्ही पण मच्छीला फ्राय करणार आहोत आपण ती आणि आमटी बनवणार आहोत ती। आणि त्यासोबत मी सुरमईची डोकी होती, सुरमई मच्छी आणलेली त्याच्यासोबत त्याची डोकी घेतली आहे सारात टाकण्यासाठी, ती पण आहे त्यामध्ये मिक्स। मीठ लावल्यावर 5 मिनिटं ही मच्छी ठेवून द्यायची आहे। हे बघा 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपण जी फ्राय करण्यासाठी मांदेली मच्छी वेगळी काढलेली आहे त्याला थोडीशी हळद टाकायची आहे, लाल तिखट 1 चमचा टाकायचा आहे, जराशी पाव चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि कोकम रस थोडासा टाकायचा आहे, साधारण 1 चमचाभर छोटा, आणि हे व्यवस्थित असं मांदेली मच्छीला लावून घ्यायचं आहे आणि हे 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यायचे। मांदेली मच्छी फ्राय करायची आहे, त्याच्या कोटिंगसाठी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे, अर्धा चमचा तांदळाचं पीठ, जराशी हळद, जरासं मीठ कमीच वापरायचं आहे, आपण मच्छीला लावलेलं आहे, आणि लाल तिखट जरासं टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मांदेली मच्छी फ्राय करण्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवूयात आणि त्यामध्ये मी 4 चमचे छोटे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण मांदेली मच्छीला व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊ। बघा तेल गरम झालेलं आहे। आता आपण मांदेली मच्छी फ्राय करायला सोडूयात, जेवढी पॅन मध्ये बसतील तेवढी फ्राय करण्यासाठी सोडायची आहेत आणि मंद आचेवर व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहेत एका साईडने, आणि पहिलं थोडंसं झाकण ठेवायचं आहे। मांदेली मच्छी फ्राय करेपर्यंत आपण मांदेलीच्या साराची तयारी करूया वाटणाची। मांदेलीच्या सारासाठी मी 1 वाटी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, कांदा 1 घेतलेला आहे बारीक उभा चिरून, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हळद जराशी, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 5 ते 6, कोथिंबीर लागणार आहे थोडीशी, टोमॅटो 2 आणि काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरची तुम्ही घ्या, मी 10 ते 12 घेतलेली आहे, तिरपळ घेतलेली आहेत, धने आणि बडीशेप घेतलेला आहे अर्धा चमचा, आणि फोडणीसाठी कांदा, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो आहे। ह्या वाटणाचं प्रमाण तुम्ही कमी पण करू शकता। मी हे 7 ते 8 लोकांसाठीचं सार बनवते आहे। हे बघा तोपर्यंत इकडे मांदेली पण एका साईडने फ्राय झालेली आहेत। आता ही परतून घेऊयात आपण आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊ। हे सर्व साहित्य मी जे ताटामध्ये दाखवते आहे ते पहिलं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असं। पहिलं ओलं खोबरं टाकायचं नाही आहे, नंतर वाटायचं आहे ओलं खोबरं, कारण मिरचीला वाटायला थोडा वेळ लागतो, म्हणून हे सर्व साहित्य पहिलं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा मांदेलीच्या साराची तयारी करता करता इकडे मांदेली पण फ्राय मस्त अशी कुरकुरीत आपली बनवून तयार आहेत। बघा किती छान, तुम्ही पण या पद्धतीने मांदेली फ्राय नक्की करून बघा, खूप छान टेस्टी लागतात। आता आपण सार बनवायला घेऊयात। हे बघा पहिलं मी ते काश्मीरी मिरची वगैरे सर्व दाखवलेलं ते वाटून घेतलेलं आहे बारीक, ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात, आणि उरलेलं आता खोबरं, हळद आणि कोथिंबीर आहे ते पण थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून। तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
खोबरं पण मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण मांदेलीचं सार बनवायला घेऊयात. त्यासाठी मी टोप गरम करत ठेवलेला आणि त्यामध्ये 4 छोटे चमचे मी तेल टाकलेलं आहे. तेल पण गरम व्हायला देऊयात आणि फोडणी देऊयात. तेल गरम झालेलं आहे. पहिला आपण लसूण, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे. टोमॅटो पण नरम झालेला आहे. आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते फोडणीला देऊयात. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात सार पातळ पाहिजे मांदेलीचं त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. चवीपुरतं मी 2 चमचे मीठ टाकत आहे आणि 5 ते 6 मी कोकम टाकत आहे आणि चांगली ही आमटीला उकळी यायला द्यायची आहे. हे बघा मस्त अशी साराला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण मांदेली टाकून घेऊ. साराला उकळी आल्यावरच मांदेली मच्छी टाकायची आहे. हे बघा मांदेली मच्छी टाकून घेतल्यावरती मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटं मांदेलीचं सार उकळून घ्यायचं आहे. हे बघा मस्त असं आपलं मांदेलीचं सार बनवून तयार आहे. आता त्याच्यावरती आपण टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तुम्ही पण या पद्धतीने मांदेलीचं सार नक्की बनवून बघा. खूप छान टेस्टी लागतं मालवणी पद्धतीचं हे सार. बाहेरून कुरकुरीत मांदेली फ्राय तर गरमागरम मांदेलीचं सार तुम्ही भात भाकरीसोबत खायला एकदम भारी लागतं. आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.